कोकण पदवीधर जागेवर भाजप आणि मनसे ज्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता महायुतीला, आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून प्रचार सुद्धा करण्यात आला होता भाजपच्या उमेदवारांचा। तीच मनसे आता या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते। कोकण पदवीधर जागेवर भाजप आणि मनसे अशी लढत होणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्याच्या विरोधात मनसेकडून पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे यांना संधी भाजपकडून देण्यात आली आहे आणि मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार यांना संधी देण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? मनसे ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता महायुतीला, भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला, तीच मनसे आता कोकण पदवीधर असेल किंवा आता ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी भाजपच्या विरोधामध्ये उतरताना दिसते। काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच फक्त मनसेच नाही तर महायुतीमधील प्रत्येक पक्ष आहे तो एकमेकांसोबत उभा टाकताना या परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। म्हणजे आपण कोकण पदवीधरमध्ये जसं मनसे विरोधात भाजप सामना पाहत आहोत, तसाच मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा आता भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांनी शिवाजीराव नलावडे यांना शिक्षक मतदारमधून उमेदवारी जाहीर केली होती, तिथे आता भाजपनेही शिवनाथ दराडे यांना उतरवलेलं आहे। दुसरीकडे मुंबई पदवीधरमध्ये कुठेतरी आता किरण शेलार यांना भाजपने संधी दिली असताना मुंबई पदवीधरमधून दीपक सावंत जे शिवसेनेचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे महायुतीतील जे 3 प्रमुख पक्ष आणि चौथा पाठिंबा देणारा पक्ष, हे चारही पक्ष एकमेकांसोबत आता या ठिकाणी निवडणुकीत पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे कपिल पाटील यांच्या संघटनेकडून सुद्धा मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार देत असताना उभाटा गटाकडून देखील उमेदवार देण्यात येत आहे। म्हणजे महाविकास आघाडीमधील पक्षही एकमेकांसमोर दिसत आहेत। म्हणजे एकंदरीतच विधान परिषदेमध्ये सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढताना पाहायला मिळतात। त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकीकडे आपण पाहतोय, कदाचित विधानसभेमध्ये सुद्धा हे सर्व पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार याकडे तर सर्वांचं लक्ष असेल। पण चेतन, हे जे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यातील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत, एवढे सारे उमेदवार असतील, एवढ्या साऱ्या चॉईस असतील, याचा आता परिणाम मतांवर कसा होईल? कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणुका होतील? निश्चितच आहे की आता एकंदरीत कुठल्या पक्षाचं किती प्राबल्य आहे हे या निवडणुकीमध्ये आपल्याला एक त्याची रंगीत तालीम पाहायला मिळू शकते। कारण आतापर्यंत एकंदरीत आपण गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये पाहत आहोत, ज्या ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना आपण पाहिला होता। त्यामुळे प्रत्येक पक्षाची स्वतंत्रपणे काय ताकद आहे ती पाहायला मिळाली नव्हती। मात्र आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या अनुषंगाने जरी ही निवडणूक सर्वसाधारण निवडणुकांपेक्षा वेगळी असली तरीही या ठिकाणी आपल्याला पक्षांची ताकद कळणार आहे आणि म्हणूनच विधानसभेमध्ये कोण पक्ष सर्वात मोठा भाऊ ठरतोय हे स्पष्ट होऊ शकेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।